आणि आता खास रिपोर्ट आहे नाशिकमधून। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या एका गावात एका सोशल भूतानं चांगलंच थैमान माजवलं आणि सोशल मीडियावर या भूताचे काही फोटो देखील व्हायरल झाले। त्यामुळे या गावातल्या गावकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली। पोरं शाळेत जायना गेलेत, रात्रीच्या 10 वाजल्यानंतर कुणीही घराच्या बाहेर पडेना गेलं असं या गावात पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं गावकऱ्यांनी गावातल्या तरुणांनी रात्रीची गस्त घालायलाही सुरुवात केली। पण अहो भूतच काय, भूताचा भू सुद्धा कुठे आढळला नाही। नेमकं काय घडलं या गावात पाहूयात। या फोटोमध्ये दिसणाऱ्या भूतानं नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अराई गावात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। गावामध्ये भूत फिरत असल्याच्या अफवा पसरल्या। सोशल मीडियावरून या अफवांनी जोर धरला, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं। अराई गावात भूत फिरत असल्याचे मेसेज, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात जबरदस्त व्हायरल झाले आणि गाववाल्यांची पाचावर धारण बसली। आराईमध्ये तेच झालं आणि ब्राह्मणगावमध्ये तेच झालं। तर पहिली गोष्ट अशी की वाळू चोरांना रात्रीचं कुणी जागं राहायला नको, वाळू उपसा व्यवस्थितपणे झाला पाहिजे। काही शेतकऱ्यांचे डाळिंब आहे, काहींना डाळिंब चोरायचे असतात, अशी भीती एक वेळा अडाणी लोकांमध्ये बसली, जे अशिक्षित आहेत त्यांच्यामध्ये बसली की यांचा हेतू साध्य होतो। जर असं काही कोणी अफवा पसरत असेल खोट्या पद्धतीने तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करायची। याच्यामध्ये खोलात जाऊन या गोष्टींची व्यवस्थित उकल करायची आहे। नेमकं काय प्रकरण आहे हे यात खोलात गेलं पाहिजे, कारण की विनाकारण आमचे शेतकरी हे रात्रीचे पाणी देण्यासाठी बारे देण्यासाठी जात असतात आणि त्यांना या अशा प्रकारे अफवा पसरून पूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे। की सोशल मीडियाचं प्रतिबंध करण्यासाठी आणि गावातील अफवा बंद करण्यासाठी आम्ही काल ग्राम तंटामुक्ती समितीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन जोही कोणी ही अफवा पसरत असेल आणि जी अफवा पसरून ह्या ग्रामस्थांचं भीतीचं वातावरण कोणी तयार करत असेल आरागावामध्ये, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रक तयार केलं। सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये हे भूत कधी गावाच्या हद्दीत दिसतंय, कधी मोकळ्या जागेत, तर कधी एखाद्या घरावर। भूत दिसायला भयंकर असल्यानं लोक रात्री घराबाहेर पडायला 10 वेळेला विचार करू लागली। लोक चांगलीच घाबरली, लेकरं शाळेत जाईनाशी झाली। त्यामुळे या भूताचा बंदोबस्त करण्यासाठी गावातल्या तरुण मंडळींनी पुढाकार घेतला। पोलिसांना बरोबर घेऊन गावात रात्रीची गस्त घातली जाते। जिथे जिथे भूत असू शकतं अशा सगळ्या जागांवर जाऊन शोध घेतला गेला, मात्र गावात कुठेही भूत किंवा संशयास्पद काहीच सापडलं नाही। त्यामुळे हळूहळू हे भूत निव्वळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय। दरम्यान तपास केला असता सोशल मीडियावरचे जुने व्हायरल फोटो आणि व्हिडिओ पसरवले जात आहेत। एआयच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ तयार करून भूताची भीती दाखवली जाते। त्यामुळे भूताचा हा फोटो एवढंच नाही तर मुळात ते भूतच एआय निर्मित असल्याचं समोर आलंय। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। कुठलाही चुकीचा मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय। गेल्या 4-5 दिवसापासून आराई गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी, भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची दहशत निर्माण झालेली आहे। तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2 दिवस आराई गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे। अशी कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही। सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता। तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे। त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत। ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण नाही, अशी कुठली घटना घडलेली नाही, असे कुठले प्राणी नाही आणि जे सोशल मीडियावर याचं प्रसिद्ध करतायत आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत। या सगळ्या पार्श्वभूमीवर गावात ग्रामसभा सुद्धा घेण्यात आली। सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ पसरवून भीती निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। निलेश वाघ, NDTV मराठी, नाशिक।